सर्वे 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 ओम ओम अघोरेभ्यो घोरेभ्यो। नाही 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 नाही, हे काय होतंय, काय होतंय? माझी माझी शक्ती क्षीण का होतीये? मी मी आज हरलो तर अरिष्ट येईल, अरिष्ट येईल. बाईसाहेब, बाईसाहेब, मीरा, हाँ जाण्याआधी माझं एक काम करशील? वेदाला जेवण भरवशील का? नाही, मगाशी मायाने तिला ज्यूस दिलं होतं, पण आजारी असली ना की जरा खायला कटकट करते. तुझ्याबरोबर कशी रोळली येते, ऐकेल तुझं. हो, उपाशी पोटी अशक्तपणा पण येईल. मी खाऊ घालते तिला. आले. नमस्ते रुद्र रुद्र रूपे. मंजिरी, घाबरू नको. कवडी उचल मंजिरी, कवडी उचल. मंजिरी, घाबरू नकोस, घाबरू नकोस. माझी शक्ती तुझ्या पाठीशी आहे. तू आणि ती कवडी यामध्ये आता कुणीही येऊ शकत नाही. कवडी उचलताना तुला कोणताही त्रास होणार नाही. उचल, कवडी उचल मंजिरी, कवडी उचल, उचल. आज ही संधी मी सोडणार नाही. आज कुठल्याही परिस्थितीत मला ही कवडी माझ्या ताब्यात घ्यावीच लागेल. अघोरेभ्यो घोरेभ्यो घोर 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 घोरतरेभ्य सर्वेभ्यः सर्वेभ्यो. मीरा, तुझ्या कवडीपर्यंत मी पोचलेच आज. नमस्ते स्तुरो रुद्र रूपेभ्यः. हो अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः.
नमस्ते सुरुद्र रूपेभ्यः. कळतंय मला, कळतंय. इतका त्रास का होतोय मला अचानक? नाही, किती त्रास झाला तरी ही कवडी मी सोडणार नाही. ओम अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोर तरेभ्यः सर्वेभ्यः सर्व सर्वेभ्यो नमस्ते सुरुद्र रूपेभ्यः. ओम अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोर तरेभ्यः सर्वेभ्यः सर्व सर्वेभ्यो. ओम अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोर तरेभ्यः सर्वेभ्यः सर्व सर्वेभ्यो नमस्ते सुरुद्र रूपेभ्यः. ओम अघोरेभ्यो अथ घोरेभ्यो घोर घोर तरेभ्यः सर्वेभ्यः सर्व सर्वेभ्यो नमस्ते सुरुद्र रूपेभ्यः. कवडी कुठे गेली माझी? भाईसाहेब, तुम्ही अजून इथेच? इथे आहे का माझी कवडी? मी मगाचपासून शोधत होते, सतत कुठे ना कुठे पडत असते. भाईसाहेब, मायाताईंनी वेदाला जेवण दिलंय. हा मीरा, माझ्यासाठी एक काम करशील? ऑफिसला चालले सर, अथर्वसाठी डबा घेऊन जा. नाराज असला ना की खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही तो. वेदाहूनही लहान असल्यासारखं वागतो. तू जरा लक्ष ठेव. डबा संपेपर्यंत तिथेच थांबतो. ही जबाबदारी तुझ्यावरती. आलेच. अरे दादा, कुठे बाहेर निघालास का? नर्मदा, तुला किती वेळा सांगितलंय बाहेर जाणाऱ्याला असं विचारू नये? सॉरी सॉरी, डोक्यातनं निघून गेलं. ही कुठे चालली आहे? मीरा माझ्यासोबत ऑफिसला येते. ऑफिसला? मीरा? का तुला काही काम आहे तिच्याकडे? नाही नाही, माझं काय काम असणार आहे तिच्याकडे? पण हे सगळं काय घेऊन चालली आहे? ते मी वेदाच्या बाबांसाठी जेवण घेऊन चालले. चौकशा करून झाल्या? आम्हाला जायला उशीर होतोय. हो हो, मी पण चाललेच आहे. चल. वेदाच्या बाबांसाठी डबा घेऊन चालले. ही बातमी मायापर्यंत पोचवायलाच हवी. सोन्याहून पिवळं करायला. चला माया. अजून किती वेळेच्या शेजारी असंच बसायचंय? माया, बरं झालं तुम्ही आलात. मी जाते, मला ना कंटाळा आला इकडे बसून. मला भूक लागली, मी जरा जेवते. वा वा, छान. जा, एकटी जाऊन जेवून ये. हा, तिथे ऑफिसमध्ये मीरा अथर्वला अशी प्रेमाने भरवत असे, पण तू नाही, तू एकटी जाऊन जेवून ये. आर यू आउट ऑफ युअर माइंड? काय बोलताय तुम्ही? एक मिनिट, माझं डोकं जागेवरच आहे. तुझं डोकं फिरतंय ना इकडे तिकडे, म्हणून तुला सांगायला आले मी. हे ना असं गोल गोल फिरवून सांगू नका. काय म्हणायचंय नक्की? सांगते. पण हे सगळं काय घेऊन चालली आहे? ते मी वेदाच्या बाबांसाठी जेवण घेऊन चालले. काय करायचं? येस अथर्व. कोल्हापूरची फॅक्टरी तू सांभाळतोस ना? येस.
मग तिकडे अचानक संप कसा काय झाला? अरे तिकडे अचानक संप कसा काय झाला मला कसं माहिती असणार? तिकडे संप झाला हे तरी माहिती आहे का तुला? हा यस, आता कळलं मला ते. मग तू सांगितलंस का नाही मला? तेच सांगायला येत होतो मी. तिकडच्या मॅनेजरने मला सांगितलंय, तू सांगायला हवं होतंस मला. काय कारण आहे संपाचं? कमॉन अथर्व, मला फक्त 10 दिवस झाले त्या फॅक्टरीचा चार्ज घेऊन, आणि गेल्या 10 दिवसात असं काहीच घडलं नाही की तिथले वर्कर संपावरती जातील. हा, आता 10 दिवसांआधी काही घडलं असेल तर हा उड आहे ना. त्याआधी चार्ज तुझ्याकडे होता ना, तुला माहिती असेल. ये मेरा. नमस्कार सर. कसा आहेस विशाल? नमस्कार सर. मीरा आज ऑफिसमध्ये कशी? तिने जर अथर्वच्या केबिनमध्ये माझा फोटो पाहिला तर? मीरा अथर्व साहेबांसाठी जेवण घेऊन आलेली. साहेबांच्या केबिनमध्ये प्लेट्स वगैरे लावा. हो सर. मीरा अथर्वसाठी टिफिन घेऊन आलीये, म्हणजे अथर्वच्या केबिनमध्ये नक्कीच जाणार. इतकी वर्ष मी फॅक्टरीकडे लक्ष देतोय, आजपर्यंत असं कधीच झालं नाहीये. मग आता कशाला? असतील ना काहीतरी इंटरनल प्रॉब्लेम्स, नाही लक्षात आली असतील आपल्या. तुला असं म्हणायचं की माझं दुर्लक्ष झालंय? नाही तर लक्ष असतं तर कळली असते प्रॉब्लेम्स. तुम्ही दोघं जरा शांत व्हाल का प्लीज? हो, संप नेमका कशामुळे झालाय हे आपल्या कोणालाच माहिती नाहीये. मी स्वतः नेमकं काय कारण आहे ते चौकशी करून सांगतो ना. जबाबदारी तुझी आहे. आता मीराने हा फोटो इथे पाहिला तर तिला कळेल मी कोण आहे आणि तिला इथे का घेऊन आले इथे. तिला एकदा का माझं सत्य कळलं तर तिथे थांबणार नाही, निघून जाईल इथून. मग मी माझ्या वेदाला कसं वाचवू? देवी, तूच या पेचातून मला बाहेर काढ. अरे रे, फ्रेमची काच फुटली. दिनेश. होय सर. फ्रेम घेऊन जा, दुरुस्त करून घेऊन. होय सर. काय रे, अंबिकाचा फोटो आहे ना? बाहेर का काढलाय तो? काच फुटली आहे साहेब, ती दुरुस्त करायला नव्हतोय. दादासाहेब, हा, अंबिकाताईंचा फोटो आहे, मला त्यांना बघायचं होतं. दाखव रे. अरे बापरे, चेहरा पण दिसत नाहीये. चांगली नवीन काच बसून घ्या. जा, ये मीरा. बाबा तुम्ही इथे? कोल्हापूरच्या संपासंबंधी बोलायचं होतं अथर्व. मीरा, बस. बाबा ही कशाला मीटिंग मध्ये? हिला काय कळणार आहे? मला नाहीच कळणार काही. दादासाहेब, मला घरी खूप कामं आहेत. मी फक्त तुम्हाला डबा द्यायला आले होते.
मला भूक नाही. डबा परत घेऊन जा. असं कसं परत जाऊ? बाईसाहेबांनी स्वतः पाठवलाय डबा, आणि तुम्ही खाल्ल्याशिवाय मी इथून जाऊ शकणार नाही. आईशी मी बोलतो, तू जा. त्यांनी इतक्या प्रेमाने पाठवलंय तर खाऊन घ्या ना, त्यांना चांगलं वाटेल. मी नंतर खाईन, आमची एक मीटिंग आहे. माझ्या समोरच खायला सांगितलंय बाईसाहेबांनी. मी सांगतो ना, आमची एक अथर्व, प्लेट आलेली आहे, जेवून घे, आम्ही बसतो. मीरा, वाढ त्याला. अहो थांबा, असं कोणी वाढतं का? द्या, मी वाढते. वाढायची पण एक पद्धत असते. रिकाम्या ताटात डाव्या बाजूला असं लिंबू आणि मग मीठ, म्हणजे कसं आपल्याला हवं तसं चवीनुसार घेता येतं. त्यानंतर कोशिंबीर वाढायची, नंतर लोणचं, आणि मग आपली चटणी. जास्त खाल्लं तर ह्याने पित्त होतं, त्यामुळे डाव्या बाजूला. मग येते उजव्या बाजूला आपली भाजी, खालच्या बाजूला गरमागरम पोळी, आणि हो, त्यानंतर मध्यभागी पहिल्या वाफेतला भात. मग आमटी. आणि पूर्ण ताट वाढून झाल्यानंतर गोडाचा पदार्थ, शिरा. जेवायला सुरुवात करा. अहो थांबा, समोर आलेल्या जेवणाला नमस्कार करायचा असतो आधी. काय? मी? अथर्व, बरोबर बोलते ती. समोर आलेल्या अन्नाला पहिला नमस्कार करावा आणि मग जेवावं. खाऊ? हो, जेवा आता. थँक्यू. अरे वा मीरा, तुला बरीच माहिती दिसते. कशी काय? हो दादासाहेब, म्हणजे काकांनी मला हे सगळं शिकवलं. आणि देवीचं नैवेद्य पण मीच काढायचे ना, त्यामुळे मला येतं हे सगळं. माया, तू ऑफिसला कशी काय? दादासाहेब, एक गुड न्यूज आहे. काय? आपल्या कोल्हापूरच्या फॅक्टरीमध्ये जो संप झाला होता तो गैरसमजातून झाला होता. सगळा गैरसमज आता दूर झालाय. हो, कामगारांनी संप मागे घेतलाय. आता कुठलीही काळजी करायचं कारण नाही. क्या बात आहे. पाहिलंच अथर्व, मीराचा पायगुण किती चांगला आहे. ती ऑफिसला आली आणि कोल्हापूरचा संप सुद्धा मिटला. आता यापुढे मीरा तुझ्यासाठी रोज जेवण घेऊन येईल.